मंत्री कोकाटे रम्मी खेळतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। रोहित पवार यांनी ट्विट करून हा व्हिडिओ समोर आणलेला आहे। मंत्री कोकाटे रम्मी खेळत असताना हा व्हिडिओ आहे। माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। या व्हिडिओमध्ये माणिकराव कोकाटे रम्मी खेळत असताना दिसून येते। मंत्री माणिकराव कोकाटे रम्मी खेळत असतानाचा हा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत शेतकरी आत्महत्या होतात मात्र मंत्री रम्मी खेळतात असा टोलाही लगावलेला आहे। रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करताना शेतकरी आत्महत्या होतात मात्र मंत्री रम्मी खेळतात असा म्हटलेला आहे। रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ ट्विट करत त्यांच्यावरती टीका सुद्धा केलेली आहे। रोहित पवार यांनी हा ट्विट केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकरी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती टीका केलेली आहे रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ ट्विट करून। अक्षय कुडकेलवार या संदर्भातली माहिती देत आहेत। अक्षय यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। रोहित पवार यांच्याकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। शेतकरी आत्महत्या होतात मंत्री रम्मी खेळतात असा रोहित पवारांनी टोला लगावलाय। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातला हा व्हिडिओ असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। दररोज राज्यात शेतकऱ्यांच्या 8 आत्महत्या होत आहेत आणि सरासरी 8 आत्महत्या दररोज होत आहे आणि असं असताना राज्यातले अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना कृषी मंत्री रम्मी खेळताय असं सांगितलं जातं। त्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन रम्मी खेळताना ऑनलाईन प्लेइंग कार्ड्स खेळताना कृषी मंत्री यांचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे। त्यामुळं नेमकं यावरनं आता विरोधकांचा आरोप केला जातोय की सरकारमधले मंत्री जे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही आणि ते त्या व्हिडिओमध्ये तसं दिसून देखील येते। त्यामुळे याबाबतचं स्पष्टीकरण सरकारच्या माध्यमातून विशेषतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे। अक्षय, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती आधी सुद्धा टीका झालेली आहे। त्यांचे काही वक्तव्य सुद्धा समोर आलेली होती आणि त्यावरून त्यांना अनेक प्रश्नही विचारले गेलेले होते आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि त्याचीही आकडेवारी समोर आल्यानंतर हे प्रकरण किती गंभीर आहे? निश्चितच ज्या प्रकारे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन असो किंवा कुठलंही